अनेक भागांमध्ये ब्लॅकआउट आहे आणि काही भारतीय शहरांवर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानकडनं ते हल्ले परतावून लावले गेलेले आहेत. सायरन वाजतायत अनेक शहरांमध्ये. नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. घरातच थांबण्याचं सांगितलं जात आहे. प्रशासनाकडनं सतर्कतेच्या सूचना याआधीच दिल्या गेलेल्या होत्या आणि याच अनुषंगानं सध्या सातत्यानं प्रशासकीय यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणा असतील, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं शक्य ते सगळे प्रयत्न सध्या करतायत. पुन्हा एकदा हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. महाजन सर, मगाशी आपण बोललो होतो स्ट्रॅटेजिकली काही होतंय का, पण आता तर परराष्ट्र मंत्री सुद्धा थेट इशाराच देत आहेत पाकिस्तानला. ते म्हणतायत जितके अटॅक्स होतील त्या अटॅक्सना काउंटर अटॅक देखील होणार आहे, करारा जवाब मिलेगा, असं परराष्ट्र मंत्री म्हणतायत सर. त्यामुळे आता कुठेतरी हे फुल फ्लेज्ड वॉर सुरू झाले की काय असंच दिसतंय. आपली प्रतिक्रिया सर या संदर्भातली? असं आहे की त्यांनी जे म्हटलंय ते त्याच्यावरची अंमलबजावणी पण झालेली आहे. तसे ड्रोन अटॅक पाकिस्ताननी आपले जी जम्मू काश्मीर मधले जी विमानतळ आहेत, म्हणजे उधमपूर आहे, जम्मू आहे किंवा पठाणकोट आहे, तिथे केली होती. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या ड्रोनच्या मदतीने हल्ला करतो आहे लाहोरवरती आणि सियालकोट वरती. लक्षात असावं की लाहोर हे पाकिस्तानचं सर्वात 2 नंबरचं सर्वात मोठं शहर आहे आणि पाकिस्तानचे जे वेगवेगळे प्रांत आहेत या प्रांतामध्ये पंजाब प्रांत हा सर्वात महत्वाचा समजला जातो. त्याला पाकिस्तानचं हृदय म्हटलं जातं. तर आता आपण ही लढाई सरळ काश्मीरमध्ये लढायच्या ऐवजी आपण पाकिस्तानच्या हार्टलँडमध्ये नेलेली आहे. आणि आपल्याला आठवत असेल की आपण लाहोर एअरपोर्टचं जे कवच होतं, म्हणजे जे एअर डिफेन्स होता, तो पहिलेच बर्बाद केला होता आणि त्याच्यानंतर आता म्हणजे त्याच्यावरती ड्रोन अटॅक झाला, म्हणजे तिथं नुकसान जे आहे ते अजून जास्त होईल. तर एक भाग झाला. आणि दुसरं एक अशी पण बातमी येत होती की एका पाकिस्तानच्या पायलटला अखनूर जवळ पकडलं असावं, अशा प्रकारची बातमी येत होती. तर म्हणजे आणि शिवाय जे 2 पाकिस्तानची जी विमानं आपण बर्बाद केलेली होती तर त्याच्यामधलं एक तरी कमांड, म्हणजे ज्याला अवॅक विमान म्हणतात, म्हणजे कमांड कंट्रोल आणि ह्याचं विमान ज्याच्यावरनं सगळं म्हणजे एअरफोर्सचे हल्ले कंट्रोल केले जातात, तर ते सुद्धा बर्बाद झालं असावं, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. म्हणजे आपला प्रतिहल्ला हा पाकिस्तानवरती सुरू आहे आणि अशा प्रकारचं ड्रोनचं युद्ध आणि मिसाईलचं युद्ध याची तीव्रता येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते. महाजन सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या घडामोडी एकीकडे घडतायत तर तिकडे मिडिएशनचे प्रयत्न मात्र कोणी करताना दिसत नाहीये. अमेरिकेनं काही जुजबी गोष्टी बोलल्या खऱ्या, काही युरोपीय युनियन मधल्या देशांनी याबद्दल बोललं खरं, पण ज्या पद्धतीनं मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवायला हवी तसं कोणाकडनं होताना दिसत नाहीये. फोन जात आहेत एकमेकांना, माहिती दिली जातीये, पण कुठेतरी भारत आणि पाकिस्तान मधली एस्केलेट झालेली जी स्थिती आहे, डिएस्केलेट करण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही सर. त्यामागचं काही कारण वाटतं वेगळं? मला असं वाटतं की आजकाल कुठलेही युद्ध थांबवणं हे अतिशय डिफिकल्ट झालेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला 2-3 मोठी एक्झाम्पल द्यायची म्हटली तर डोनाल्ड ट्रम्प सारखे पॉवरफुल जे नेते आहेत ते युक्रेनला पण युक्रेनचं युद्ध थांबवू शकत नाहीये. रशियाला सुद्धा नमवायला भाग पाडू शकत नाहीये. ते इस्रायलला सुद्धा युद्ध थांबवण्याकरता त्यांची म्हणजे ते असमर्थ झालेले आहेत. तर म्हणजे आजकाल जे हेकट देश असतात, ज्यांचे नेतृत्व स्ट्रॉंग असतं, तर त्यांना युद्ध करू नका हे सांगणं अतिशय डिफिकल्ट झालेलं आहे. तर त्याच्यामुळे अमेरिका काही मदत करेल, म्हणजे अमेरिका युद्ध थांबवू शकेल हे आपण विसरून जावं. आपण आपले जे रक्षात्मक जे कारवाया आहे, म्हणजे शहराचं रक्षण करण्याकरता त्या कराव्या आणि आक्रमक कारवाया प्रत्येक हल्ल्याला आपण प्रत्युत्तर नक्कीच देऊ, ते करत राहावं. कारण कुठलाही देश मध्यस्थी करून युद्ध थांबवेल अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाहीये. युक्रेन युद्धावरनं सिद्ध झालेलं आहे, पॅलेस्टिनच्या युद्धावरनं सिद्ध झालेलं आहे. इव्हन हुती जो एक 100-200 लोकांचा जो गट आहे त्यांना पण थांबवण्यात जगाला यश मिळत नाहीये. तर आता हे जे सीझन आहे या वॉरचं आहे, दिस इज अ इरा ऑफ वॉर, तर त्याच्यामध्ये आपल्याला युद्ध करावंच लागेल. खरंय. आणि सर, सडेतोड उत्तर पाकिस्तानला तर आता भारतीय सैन्य देतच आहे आणि आपल्याला जसजशा अपडेट्स मिळतील आपण त्या दाखवत राहूच. पण ज्या पद्धतीनं आता पाकिस्तानकडनं हल्ले केले गेले, खरं तर आपण ज्या वेळेला एअर स्ट्राईक केले होते ते आपण 9 दहशतवादी तळांवर केले होते, पण पाकिस्ताननं ज्या वेळेला हल्ले केले त्यावेळेला सिव्हिलियन्स एरियांना सुद्धा टार्गेट केलं गेलं.
मिलिटरी एरियांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. सर, फेअर यामध्ये काहीच नाही असंच दिसतंय. म्हणजे आपण म्हणतोच की ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर, पण युद्धामध्ये ज्या वेळेला भारतासारखा देश काही गोष्टी अत्यंत प्रकर्षानं पाळतोय, पाकिस्तानकडनं त्या गोष्टी होताना दिसत नाहीत. खरं तर त्यांच्याकडनं तशी अपेक्षा पण नाही, पण तरी सुद्धा असं वाटलं होतं की या सगळ्या गोष्टी थांबतील की काय, पण तसं होताना दिसत नाही. पाकिस्तान हा कधीही युद्ध न पाळणारा देश होता. तर म्हणजे जे आपल्याकडे जे अमन के आशा ब्रिगेडवाले होते की पाकिस्तानची क्रिकेट मॅच खेळा, पाकिस्तानशी त्याच्या कलाकारांना बोलवा, त्यांच्याशी व्यापार वाढवा, हे सांगणारे त्याला मी सुद्धा अनेक वेळा त्याच्या 100 वेळा म्हटलं होतं की पाकिस्तानला फक्त म्हणजे जशाच तसे ही लँग्वेज कळते आणि आता आपण ती देतोय. युद्ध थांबण्याची शक्यता मला कमीच दिसते आहे. आपण आपली जास्त तयारी करावी. आणि याच्यामध्ये मला फक्त एकच हे सांगायचं आहे की मध्ये मी कुठल्याच एका इंग्लिश चॅनलवरती बघत होतो की इथले लोक घाबरलेले वगैरे. अरे तुम्हाला 3 दिवसापूर्वी तुम्ही म्हणजे लॉकडाऊनची प्रॅक्टिस केली होती, तर तशी तुम्हाला ती करावी लागेल. वीज बंद म्हणजे जे भाग बॉर्डर एरियामधले आहेत, खास तर राजस्थान, पंजाब, गुजरातचा थोडासा भाग आणि अर्थात जम्मू काश्मीर, तर तुम्हाला रक्षात्मक कारवाया म्हणजे लाईट आउट करणं. हो सर, याच अनुषंगाने प्रश्न विचारतो सर. सिव्हिक डिफेन्सच्या दृष्टीने फार प्रयत्न आता या पुढच्या काळात करावे लागतील असं वाटतंय का आपल्याला? डिसिप्लिन सिव्हिक डिफेन्सच्या दृष्टीने पहिली प्रायोरिटी ही बॉर्डर एरियामध्ये आहे. तर ती जास्त महत्वाची. तर ते आता चालू असेलच आणि ती म्हणजे ते प्रॅक्टिस चाललीच होती. कारण काय की इतक्या वेगाने या बातम्या याच्यातलं खरं काय आणि खोटं काय काही वेळा कळत नाही. पण एक अशी पण बातमी मला समोर दिसते आहे की पाकिस्तानची जी राजधानी आहे इस्लामाबाद, त्याच्यावरती सुद्धा हल्ला झाला असावा, अशा प्रकारची बातमी येते. तर बघूया कसं होतं. येते सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे सर, पण अधिकृतरित्या काही कळलेलं नाही आपल्याला, म्हणून हा विषय खरं तर चर्चेला मी आणला नाही. पण लाहोर, इस्लामाबाद, त्यासोबतच कराची आणि रावळपिंडी या 4ही महत्वाच्या शहरांना टार्गेट केलं जाणार असल्याचं समजतंय. सूत्र सांगतायत तसं, कन्फर्म अजून काही माहिती मिळालेली नाही. पण कराची आणि लाहोर तर खूप मुख्य शहर आहेत. इस्लामाबाद राजधानीचं शहर जरी असलं तरी त्या ठिकाणी होणारे हल्ले पाकिस्तानला तर बिलकुल परवडणारे नाहीत सर. मुख्य असं आहे की जे लाहोर हे अतिशय जवळ असं शहर आहे. म्हणजे फक्त 15-16 किलोमीटरवरती शहर आहे. तर त्याच्यावरती ड्रोन्सनीच हल्ला करायला पाहिजे असं नाही. इव्हन तोफखान्याचा सुद्धा हल्ला होऊ शकतो. आणि म्हणजे पाकिस्तानची जी डेप्थ आहे, म्हणजे जी खोली आहे, ती 200-250 किलोमीटर सुद्धा नाहीये. तर त्याच्यामुळे सगळा जो पाकिस्तान आहे हा आपल्या ड्रोनच्या म्हणजे रेंजमध्ये किंवा पल्ल्यामध्ये येऊ शकतो आणि आपल्या मिसाईलच्या पल्ल्यामध्ये येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जर पाकिस्ताननी म्हणजे पाकिस्ताननी जर ड्रोनचे आणि मिसाईलचे हल्ले जर वाढवले, तर आपली क्षमता पाकिस्तानच्या प्रत्येक शहराला ड्रोन आणि मिसाईलच्या मदतीने टार्गेट करण्याची आपली क्षमता आहे. तर त्याच्यामुळे त्यात त्यांचं जे नुकसान आहे ते पाकिस्तानचंच खूप होणार आहे. तर आपल्याला येणाऱ्या काळात युद्ध आपल्यासमोर उलगडलंच, परंतु एवढंच नक्की की पाकिस्तानचं नुकसान पुष्कळ होणार आहे या लढाईमध्ये. हो सर, आणखीन एक अपडेट येते सर. वायुदलाने आता फुल फ्लेज्ड अटॅकना सुरुवात केलेली आहे. बहावलपूरमध्ये मोठे अटॅक होत आहेत. जैश ए मोहम्मदचं जे हेडक्वार्टर मानलं जातं बहावलपूर हे शहर, त्या ठिकाणी आता वायुदलानं फुल फ्लेज्ड आक्रमणाला सुरुवात केलेली आहे सर. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये हवाई दल म्हणजे सैन्य दल तर करतच होतं आक्रमण, पण आता वायुदल सुद्धा अत्यंत आक्रमकपणे उतरलंय सर. म्हणजे अशी बातम्या तर येतात. कारण जनरली काय असतं की म्हणजे जो वायुदलाचा हल्ला असतो अशा वेळेला केला जातो की ज्या वेळेला जो पाकिस्तानचा जो एअर डिफेन्स असतो, म्हणजे आता जसं लाहोर शहराचा आपण एअर डिफेन्स तोडला होता आपल्या ड्रोनच्या मदतीने, आणि तो डिफेन्स तोडल्यानंतर मग वायुदलाचे विमानाचे हल्ले केले जातात. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान हे होणार नाही. तर ही पद्धती जी लढण्याची जी टेक्निक आहे, लढण्याची जी पद्धती आहे, ती आता असं वापरलं जात आहे असं म्हणता येईल की एअर डिफेन्स जर बर्बाद झाला तर आपल्याला आपल्या वायुदलाचं म्हणजे फायटर एअरक्राफ्टचं वापर हा करता येऊ शकतो आणि तो केला जात असावा, अशा बातम्या येत आहेत. ठीक आहे सर. सर खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा याबद्दल बोललात आणि सविस्तरपणे याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. हेमंत महाजन सर होते आपल्यासोबत पुन्हा एकदा फोन लाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्याबद्दलचं सविस्तर विश्लेषण केलं. सोबतच कारवाया ज्या होत आहेत पाकिस्तानकडनं, ज्या कारवायांना भारतीय सैन्याकडनं सुद्धा सडेतोड उत्तर दिलं जात आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी चर्चा केली. पण पाकिस्तानच्या 7 महत्वाच्या शहरांना आता भारताकडनं टार्गेट केलं जात असल्याचं समजतंय. पाकिस्तानची 7 महत्वाची शहरं इस्लामाबाद,
रावळपिंडी, कराची, लाहोर, सियालकोट ही 5 महत्वाची शहरं आणि 2 उर्वरित शहरं, या 7 शहरांमध्ये भारताकडनं सध्या ड्रोन्सच्या माध्यमातून, मिसाईल्सच्या माध्यमातून हल्ला केला जात असल्याचं समजतंय. पाकिस्ताननी जी आगळीक केली, पाकिस्ताननं जी कुरापत काढली, त्या आगळीकीला, त्या कुरापतीला तितकंच आक्रमकपणे उत्तर भारतीय सैन्य दलाकडनं दिलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.